मराठी स्टाफ सगळे लोकल. मी एक बॉक्स पण देतो, इथे येईल त्याला प्रत्येकाला मी एक बॉक्स किती जण येतात, एक बॉक्स हवाय द्याल का? बिंदास. अच्छा, शेवटी बॉक्स द्यायलाच बसलोय मी. बरं. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण हातिवले जैतापूर रोडला आहोत. हायवेपासून एक साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर इथे हातिवले रोडला स्वाती प्रोपॅक नावाची एक कंपनी आहे आणि आपल्यासोबत ह्या कंपनीचे मालक आहेत स्वतः. नमस्कार दादा. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय सांगावा. मी साईनाथ आपटे, राहायला विलेपार्ले. हे युनिट आम्ही ते पेपर कॉरुगेटेड बॉक्सेस बनवतो, म्हणजे पॅकिंगला जे मटेरियल लागतं. ओके. गेली 18 वर्ष हे काम चालू आहे. 2007ला सुरू केलं, फेब्रुवारी 2007. बरं. आणि तेव्हापासून वेरियस इंडस्ट्रीजला सप्लाय करतो. एक फार्मा झाली, डिस्टिलरीज झाले, फिशरीज झाली, किंवा इवन फ्रूट्स एक्सपोर्ट जिथे करतात, एक्सपोर्ट क्वालिटी बॉक्सेस पण बनवतो. अच्छा. एक शिफ्ट 2 शिफ्ट चालू आहेत. बरं. हो. माझा आतेभाऊ जुवाटीत राहतो, चिन्मय सप्रे. तर त्याने मला रेफरन्स दिला की ह्या फॅक्टरीला तू व्हिजिट कर, एक बघण्यासारखा कारखाना आहे हा. आणि त्याचप्रमाणे त्याने जे डिस्क्रिप्शन दिलं की जे ओनर आहेत दादा, आत्ता आपल्याशी ज्यांनी आपलं इंट्रोडक्शन दिलं, तर ते स्वतः मुंबईत राहतात. मग मला खूप कुतूहल वाटलं की मुंबईत राहून कशा प्रकारे ते हा व्यवसाय सांभाळतात, आणि त्याचीच माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर दादा, चिन्मयने सांगितल्याप्रमाणे तुम्ही मुंबईत राहता असं तो म्हणाला. तर हे सगळं आधी इतका मोठा व्यवसाय आणि मुंबईत राहून हे कसं काय जमतं? याला बऱ्याच लोकांचा सपोर्ट आहे. सर्वात पहिले जेव्हा सुरू केलं तेव्हा माझ्या फॅमिलीचा सपोर्ट मिळाला मला. वडिलांची इच्छा होती काहीतरी बिझनेस करावा. ते स्वतः एका उच्च पदावर होते फिनान्स कंपनीत. 2007 साली मी हे मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. बरं. आणि तेव्हापासून माझ्या काकांचा खूप मोठा सपोर्ट झाला मला. श्री उदय आपटे जे आहेत, ते अजूनही माझ्याबरोबर आहेत. ओके. ते नोसिलमध्ये होते, रिटायर झाले. बरं. आणि इज विथ मी ऑलमोस्ट फॉर 18 इयर्स नाव. ओके. त्याच्यानंतर हळूहळू आमचं इकडेच असतात. ते इथेच असतात, रत्नागिरी स्थायिक आहेत. अच्छा. आणि त्यांच्याबरोबर आमचे जे काही टीम आहे, लेबर्स म्हणा किंवा ऑपरेटर्स, तेही आज 18 वर्ष माझ्याबरोबर आहेत. बरं. त्यामुळे एक फॅमिली म्हणून कामं करतात सगळे इथे. माझं नाव उदय गोपाळ आपटे. आता जी फॅक्टरी आहे तो माझा पुतण्या साईनाथ विनायक आपटे. 2006 साली इथे फॅक्टरी काढायचं असं एक माझ्या भावाच्या डोक्यात आलं होतं. त्याप्रमाणे त्या दोघांनी तिकडे काही ह्या पार्टचा, ह्या कारखान्याविषयी माहिती घेऊन तो इथे ॲक्च्युअली काढला 2007 साली. आणि 2007ला आमचं प्रोडक्शन चालू झालं. त्याच्या अगोदर माझा भाऊ मला म्हणाला होता की ज्यावेळी फॅक्टरी चालू होईल त्यावेळी तू फॅक्टरी बघायची म्हणजे शक्यतो, कारण त्यावेळी मी राजापूरजवळ राहत होतो. इट वॉज पॉसिबल फॉर मी. त्यामुळे 2007 पासून आजपर्यंत जवळजवळ 17 वर्ष झाली या गोष्टी. मी इकडे ॲज अन ॲव्हरेज ॲडमिनिस्ट्रेशन, सॅलरी, इथले लोकल प्रॉब्लेम, परचेस, या सगळ्या गोष्टी टॅकल करतो आहे, हँडल करतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला नोसिलसारख्या कंपनीचा 24 वर्षाचा अनुभव. पेट्रोकेमिकल डिव्हिजनमध्ये मी 24 वर्ष काम केलं आहे. अच्छा. त्यामुळे ॲक्च्युली प्रोडक्शन वगैरे ह्या गोष्टीचा अनुभव असल्यामुळे माझा भाऊ एखाद वेळ म्हणाला असेल की तू तिथे हे कर म्हण, कारण ते दोघेही फायनान्सचे आहेत पर्टिक्युलर. त्यामुळे मी 2007 पासून इथे कार्यरत आहे. आणि मला जेवढं झेपलं, जेवढं जमलं तेवढं आजपर्यंत मी करत आलो आहे. आता तुमचं वय किती आहे? आता रनिंग 70. बरं. ह्या व्यवसायात उतरायचं असं नेमकं कसं सुचलं? कारण पुठ्ठा बनवणं किंवा पुठ्ठ्याचे बॉक्सेस बनवणं हा त्यावेळेला कुठे तुम्ही प्रोजेक्ट बघितला होतात की कसं काय? आमची काय वडिलोपार्जित कलमं आहेत. तर तेव्हा आम्ही सीझनमध्ये गावाला यायचो, आंबे वगैरे खायला म्हणा किंवा पॅक करून पाठवायला मार्केटला. बरोबर. तर तेव्हा आम्हाला विकत घ्यायला लागायचे बॉक्सेस. तर असंच एकदा विचार आला, हे बॉक्स बनतात कुठे किंवा कसे बनतात काय. तर थोडी माहिती काढली. तर गोव्यावरनं मी पहिले सुरू केलं ट्रेडिंग.
अच्छा. तिथनं घ्यायचो आणि इकडे सप्लाय करायचो. बरोबर. मार्केट स्टडी केला 2 वर्ष, ओके. नुसतं ट्रेडिंग केलं आणि मग एक अंदाज आल्यावर म्हटलं ट्राय करूया युनिट टाकायला. बरोबर. आणि मला सपोर्ट खूप मिळाला माझ्या नातेवाईकांचा. ओके. हे फिनान्शियल सुद्धा, मोरल सुद्धा, सगळं. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे M.Com मध्ये, कॉमर्समध्ये, सॉरी. बरोबर. आणि मग लॉ केलं होतं. ओके. समहाऊ इट डिडंट वर्कआउट. 1-2 वर्षांनी मिस झालं ते. बरं. ते सुरू झाल्यावर म्हटलं इकडेच पूर्ण लक्ष केंद्रित करूया. हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश हाच आहे की कॉमर्स झाल्यानंतर लॉमध्ये तुम्ही प्रयत्न केला किंवा ते क्षेत्र पूर्णपणे वेगळं असताना नोकरी पेशातलं हो किंवा वकिली पेशा हा वेगळा झाला, कॉमर्स म्हणजे अकाउंट्स रिलेटेड, फायनान्स रिलेटेड हो. विषय झाला. बरोबर. म्हणूनच त्यावेळेला घरच्यांची रिॲक्शन कशी होती की व्यवसायात उतरणं कितपत पटलं घरच्यांना? थोडा पहिले विरोध होता, पण नंतर ओव्हरऑल सगळं बघितलं. प्रोजेक्ट रिपोर्ट जो असतो, एक्झॅक्ट असा काही प्रोफेशनल रिपोर्ट नव्हता, पण समजावून सांगितलं. आई बाबांनी तर फुल सपोर्ट केलं मला, नाही रे नातेवाईकांनी सपोर्ट केलं आणि एवढा विरोध आला नाही फ्रँकली सांगायचं तर. अच्छा. सगळे खूप सपोर्टिव्ह होते. बरं. आणि आय स्टार्टेड. 2007 फेब्रुवारीला सुरू झालं ॲक्च्युअल प्रोडक्शन. ओके. कन्स्ट्रक्शन करून वगैरे. आणि पहिले वर्ष झाला गेलं जरा, बरोबर. ऑर्डर्स नसायच्या, काम कमी असायचं, स्ट्रगल करायला लागायचं. ते स्वाभाविकपणे कुठल्याही व्यवसायात सुरुवातीच्या काळात हो, तुम्हाला म्हणजे येण्यापर्यंत पहिली 3 वर्ष म्हणजे 1000 दिवस जो बिझनेस टिकला तो पुढे तरला, असं एक म्हणच आहे. खरंय. आणि बाय गॉड्स ग्रेस आहे, आता चालू आहे. क्या बात. येस. म्हणजे आपण गप्पा मारत मारत पोहोचलेलो आहोत बिल्डिंग जवळ आणि ही आहे स्वाती प्रोपॅक निकल जाओ ची बिल्डिंग. 4000 का डाल दो. हे बघू शकतो. आंब्याची कलमं आहेत आजूबाजून आणि इथे नाही, मला वाटतंय शूटिंग ही ऑर्डरची गाडी आहे का? हा, हे डिस्पॅच आहे. ऑर्डर ओके. होती बॉक्सेसची, ते आता डिस्पॅच करतोय. तो आता जातोय बर. डिलिव्हरीला. अशा प्रकारची फॅक्टरी इकडे जवळपास कुठे आहे की कसं काय, म्हणजे कॉम्पिटिशन या क्षेत्रात कशी आहे? देवगड तालुक्यात आहेत 2 फॅक्टऱ्या. बर. पण आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात? रत्नागिरी जिल्ह्यात MIDC एक आहे फॅक्टरी. ओके. पण काम सगळ्यांना आहे. पण ही त्यावेळेपासून होत्या जेव्हा तुम्ही? आधीपासून होते. आधीपासून आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही ह्यात उशिरा येऊन सुद्धा आज चांगल्या आहे पातळीवर सपोर्ट आहे, लोकांचा आहे, कामगारांचा आहे आणि ऑर्डर्स आहेत, चालू आहेत. क्वालिटी मेंटेन केली आहे, त्यामुळे कंटिन्युअस ऑर्डर्स असतात. बरोबर. आता ऑर्डर्स नेमक्या कुठल्या लोकांच्या असतात? स्थानिक असतात की बाहेरचे पण आहेत, स्टेट बाहेरचे पण आहेत, कसं काय? स्टेट बाहेरचे तर नाही, महाराष्ट्रातच आहेत. म्हणजे रत्नागिरीला माझं मटेरियल जातं, तळोजाला जातं, बरं, गोव्याला जायचं. खूप फार्माला मी खूप मटेरियल दिलंय. ओके. इव्हन लिकर इंडस्ट्रीला दिलंय. अच्छा. फिशरीज आता इथे नाटेला पण बरेच झालेत, त्यांना देतो. हो. आणि बाकी सगळं इथे आंबे पॅक करायला पण बॉक्सेस लागतात, त्यांना पण भरपूर मटेरियल जातं माझं. बरोबर. आणि स्वाती प्रोपॅक आईचं नावामागे? अच्छा, आईचं नाव आहे. अरे वा. आता आई नाहीये ती. अच्छा. 2019ला शी पास्ट अवे. आईने पाहिला म्हणजे व्यवसाय व्यवस्थित, अगदी तिच्या नावाने सुरू केलेला व्यवसाय तिने पाहिला. शी वॉज क्वाईट हॅपी. आणि तिने तो चांगल्या काळात म्हणजे उभारीस आलेला देखील पाहिला. सुरुवात पण पाहिली आणि सेटल झालेलं पण पाहिलं. पहिले तिचा थोडं तो आनंद होती, की अरे कशाला हे ते, एक टिपिकल माइंडसेट असतो, नको आपण. पण नंतर ती शी वॉज फाईन, ठीक आहे, सपोर्ट करते तुला करून, आणि झालं ऑल गुड. बरं. आता आपली फॅमिली मुंबईत असते. ओके. मिसेस आणि मुलगा. बरोबर. आणि आपला हा फुल टाइम बिझनेस आहे की अजून काय आपण? फुल टाइम हाच बिझनेस आहे. फुल टाइम. ऑफिस म्हणजे सगळं हल्ली घरून ऑनलाईन होतं, त्यामुळे ऑफिस असं वेगळं नाहीये. ओके. हो. तुम्ही सगळा मुंबईतनं हा व्यवसाय सांभाळता? हो, कारण पूर्वी कसं असायचं, ऑलमोस्ट सगळी ऑफिसेस बॉम्बेत आहेत, त्यामुळे तुमचे ऑर्डर्स म्हणा किंवा पेमेंट्स म्हणा, व्हॉट एव्हर काही कम्युनिकेशन असेल तर मुंबईत आहे. मग आता आंबा व्यवसाय आहे की नाही, कसं काय, म्हणजे ज्यातनं सुरुवात प्रेरणा मिळाली? आमचं कलमत आहेत, पण आम्ही करत नाही, तिथे आम्ही कॉन्ट्रॅक्टवर देऊन व्यापाऱ्याला दिलेली. बरोबर. आता फुल टाइम हा एकमेव शेतीचा दुसरा काही विषय नाही, फक्त हाच व्यवसाय. येस. ओके. तर मंडळी बघू शकतो, हे काय रोल्स? हे रॉ मटेरियल आहे. ओके. ह्याला क्राफ्ट पेपर म्हणतात. बर. हे पेपर मिल मधनं येतात. ओके. पेपर रील्स म्हणतात त्याला. अच्छा. हे आपण आता तुम्ही कुठून मागवता? हे पुणा, गोवा आणि चिपळूणला एक मिल आहे, तिकडनं मागवतो. बरं. हे पण सेम आहे, कव्हर केलंच, कारण पावसाचा काही भरोसा नाही हल्ली. अच्छा, बरोबर आहे. आणि जसे स्पेसिफिकेशन कंपन्या देतात, हो, त्यानुसार आम्ही मटेरियल मागवून त्याचे बॉक्स कन्वर्ट करून बॉक्स बनवतो. बरोबर. असं. बरोबर.
सुरुवात करताना ही अशीच झाली होती पूर्ण की एक 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 वाढवत आपण नाही नाही, machinery? ही पहिली बिल्डिंग ही होती. ओके. बाजूची शेड नंतर वाढवली. अच्छा. हां आपण प्रोसेस बघूया हा. की कुठून सुरुवात होते आणि कशा प्रकारे पुढचं मशीन काय काम करतं. चालेल. स्टार्टिंग पॉईंट हा आहे. ओके. हे इकडे आहे. हे पहिलं मशीन आहे, याला पेपर कोरोगेशन मशीन म्हणतात. ओके. 2 पेपर रील आहेत, एक वरून येतो, एक खालून, मध्ये गम लागतो आणि गम लागून हा असा इथे लायनर तयार होतो, पेपरचा 2 प्लाय लायनर. आणि बॉक्सेस ऑलवेज ऑड नंबरमध्ये असतात, 3, 5. तर जसजसं स्पेसिफिकेशन असतं तसतशी आपण जाडी वाढवत जातो. हे पेस्टिंग मशीन आहे, शीट पेस्टिंग. इकडे आपल्याला जेवढी जाडी पाहिजे तेवढी शीट होते, 3 प्लाय, 5 प्लाय, 7 प्लाय, जसं असेल तसं. ओके. ही अशी पेस्टिंग केली, ही अशी 5 प्लाय शीट म्हणते, ही 5 प्लाय जाडीची शीट आहे. बरं, म्हणजे हे अशी आता 7 रेडी ply. प्रोडक्ट आहे. नाही नाही, हे वर्क इन प्रोग्रेस आहे. वर्क इन प्रोग्रेस आहे. ओके. ह्याच्या पुढचे स्टेज आहे. असंच 3 प्लाय असतं, 7 प्लाय ओके. असतं. आणि प्रत्येक बॉक्सचं स्पेसिफिकेशन कंपनी देते, त्यानुसार आम्ही करतो. बरं. ते झालं की हे एक पंचिंग मशीन आहे. अच्छा. ह्याच्यावर एक डाय असते, त्या डायवर तुम्हाला जशी साईज पाहिजे, जो शेप पाहिजे, ते बॉक्सेस इथे तयार होतात. ही शीट झाली. हे पंच इथे होतं. ओके. हे सगळं जे डिझाईन आहे ना, तर मग हे असं इथे स्टिच करून बॉक्स रेडी. बरं. इथे दाखवतो. हे बघा, इथे चालू आहे. हे स्टिचिंग मशीन आहे. ओके. दोन मशीन आहेत त्यात. 2 हे तिसरं आहे. हे ऑटोमॅटिक ओके. स्टिचिंग आहे, पण हे लोड जास्ती असेल तर आम्ही चालू करू. हे ऑटोमॅटिक. ऑटो स्टिचर आहे. बरं. स्टिचिंग झालं की इथे बंडलिंग होतं याचं. ओके. बंडल बांधून मग ते बाहेर जातं. बरं. म्हणजे इथे रेडी टू डिस्पॅच मध्ये होतं. ओके. इकडून डायरेक्ट त्या मटेरियल टेबलला आलं की फिनिश. प्रोसेस संपली. प्रोसेस संपली. बॉक्सेस आर रेडी टू डिस्पॅच. ते हे केलं हे अशी आता- बंडलं बांधून आम्ही इथे ठेवतो. हो. बंडल्स हे रेडी मटेरियल. रेडी टू डिस्पॅच मटेरियल आहे. करेक्ट. माझं नाव रुपाली रामचंद्र खडपे, राहणार हातिवले. मी इथे 2007 पासून काम करते. मला कामाची खूप गरज होती. ते मला जवळ काम माझं मिळालं. माझं त्याचं चांगलं जमतं आहे माझं काम. पैसा मिळतो आहे, चांगला पगार आहे मला इथे. सगळी व्यवस्थित सगळं कुटुंब चाललं आहे माझं. आता किती स्टाफ आहे साधारण आपल्याकडे? एकूण डोळ्यांनी दिसतोय तो 22 स्टाफ आहे, 22 टेम्पररी आणि परमनंट मिळून. बर. आणि हे बऱ्यापैकी मराठी स्टाफ सगळे लोकल आहेत, सगळे मराठी. हे विशेष आहे कारण अनेक व्यावसायिकांना मी भेट देतो तेव्हा प्रत्येकाची बोंब अशी असते की मराठी माणूस मिळत नाही किंवा टिकत नाही एक काहीतरी. तर ह्या मागचं तुमचं सिक्रेट काय आहे की तुमच्याकडे मराठी सर्व स्टाफ आहे आणि तो कसा काय तुमच्याकडे जुना आहे की बदलत असतो की कसं काय? ह्यातली जवळजवळ 60% लोक ही माझ्याबरोबर सुरुवातीपासून. अच्छा. आणि नंतर ॲडिशन होत गेलं कारण आम्हाला हेल्पर्स तर लागतच असतात. एव्हरी सीझन आम्ही घेतो. हो. एक 5-6 महिन्यासाठी जशी लागतील तशी घेतो. पण जे ऑपरेटर्स आहेत ते पहिल्यापासून आहेत माझ्यापासून. ह्या लेबर्सचं व्यवसायातलं महत्त्व किती आहे? सर्वात ह्या लेबर ओरिएंटेडच इंडस्ट्री आहे ही. लेबर नसेल तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सस्टेन. बरोबर. म्हणजे 2 माणसं जरी नाही आली तरी एक मशीन थांबून जाईल तुमचं टोटल. काम ठप्प होऊ शकतो. टोटल म्हणजे डिले होतो तुमच्या डिस्पॅचला डिले होणार. नमस्कार, मी श्रीकांत जांभळे. मी या पॅकेजिंग लाईनमध्ये 97 पासून काम करतो आहे. पालघरला काम केलं आहे. त्यानंतर मग इथे आपल्या भागात फॅक्टरी होती म्हणून म्हटलं चला इकडे आपल्या भागातच जाऊया इकडे. आणि 2008ला इथे आलो आहे फॅक्टरीमध्ये. अगदी जबरदस्त असं अनुभव इथले आहे. पब्लिक इथे चांगलं आहे. लोकल
लोकांना शिकवायला भेटले इथे मला. मी शिकून जिथं आलो होतो इथल्या लोकांना शिकवलं. त्यांना ऑपरेटर बरेचसे इथलेच तयार झाले तिथले चांगले. अगदी म्हणजे गावात अगदी म्हणजे कमी पगार जरी असला तरी गावात काम केल्याचं जरा समाधान वाटतंय. आणि खरोखर चांगला अनुभव आहे इथला. शहराच्या तुलनेत खर्च पण खर्च कमी झाला आहे इथे. बरोबर. बरे तिकडचा मुंबईपेक्षा पगार कमी असला तरी आपला बॅलन्स जास्त राहतो इथे. आणि आता आपले स्वतःचे व्हेकल्स तुमचे काय ह्याच्यासाठी? माझं एक व्हेकल आहे स्वतःचं. ओके. म्हणजे USP आमचा तोच आहे, सेल्फ व्हेकल असल्यामुळे डिलिव्हरीला काही प्रॉब्लेम येत नाही. नाही तर कधी कधी काही कारणास्तव डिलिव्हरीला खूप प्रॉब्लेम येतात, व्हेकल मिळत नाही किंवा व्हॉट एव्हर. बरं. आय हॅव अ व्हेकल आणि सगळं मॅनेज होत आहे व्यवस्थित. बरं. आता किरकोळ विक्री सुद्धा आपण करतो की फक्त होलसेल? किरकोळ सुद्धा करतो. किरकोळ होलसेल म्हणजे मी एक बॉक्स पण देतो. इथे येईल त्याला प्रत्येकाला मी एक बॉक्स किती जण येतात, एक बॉक्स हवाय द्याल का? बिंदास. अच्छा. शेवटी बॉक्स द्यायलाच बसलोय मी. 22 जण आपल्याकडे कामाला आहेत. म्हणजे एका व्यवसायामुळे किती कुटुंब चालतात हे देखील एक इन्स्पिरेशनल आहे. तितकंच समाधान देणार आहे. ते जास्ती आहे, सॅटिस्फॅक्शन जास्ती आहे त्याच्यात. बरं. आपल्याला कधी कधी प्रॉफिट कमी होतं पण ठीक आहे. कधी कधी विचार येतो अरे काय करूया, 2 महिने बंद ठेवूया का? पण नंतर विचार येतो मग जे आपल्याकडे काम करतात त्यांचं काय? बरोबर. आपण तर ठीक आहे काहीतरी करू. बरोबर. त्यामुळे नाही असं करू शकत. चालू असतं पण बाय लकीली 12 महिने काम चालू आहे आमच्याकडे. जून ते सप्टेंबर कमी असतं, 8 तासाची शिफ्ट. बाकी फेअर इनफ 8 ते 6 वगैरे चालू असतं 12 महिने. ओके. नमस्कार, मी दीपक शरद दीक्षित. आज ही बरेच वर्ष, आता मी इथे 18 वर्ष इथे ह्या स्वाती प्रोडक्टमध्ये काम करतो आहे. इथल्या माणसाचं कोऑपरेशन पण भरपूर चांगलं आहे, गावातल्यांचं चांगलं आहे. आणि उद्या काही अडचणी आल्यात तर आमचे सप्रे साहेबसुद्धा आम्हाला कधी कधी मदत करत असतात. ते आहेत तुमच्याबरोबर ओळखीचे चांगले. तसे जे आमचे मालक आहेत ते कधी काही अडलं त्यांचं पण कोऑपरेटिव्ह आम्हाला भरपूर होतो. आणि आज ते इतके असे आहेत की ते मालक असून आमच्यावर एवढं जबाबदारी टाकून जातात की त्यांना काही पुढे टेन्शन नसतं. आमची एक व्यक्ती आहे तिथे की बाबा काय अडलं, प्रॉब्लेम झाला, हां ही लोक हँडल करतील. काही अगदी तसंच प्रॉब्लेम आला तर आमचे काका आहेत, त्यांचे काका, आपटे काका, ते सुद्धा येतात अर्जंट लगेच. बरोबर. तसेच आमचे वर्कर आहेत ते सुद्धा आम्हाला सहकार्य करतात. पण कधी प्रॉब्लेम आलेला नाही की बाबा कुठे काही अडचण झाली. तसंच आता मी पूर्वी याच्या अगोदर मुंबईला सुद्धा कामाला होतो, गुजरातला होतो. अच्छा. ह्याच इंडस्ट्रीमध्ये? नाही, पूर्वी मी ह्याच्यात होतो केबल लाईनमध्ये. अच्छा. युनिफ्लेक्स केबल म्हणून, तिथे ह्याच्या क्वालिटी लॅबला होतो. बरं. काय आम्ही जर क्वालिटी चांगली दिली तर पुढे आम्हाला काम मिळेल. नक्कीच. मेन आम्हाला सगळ्यात पहिलं क्वालिटी मेंटेन करणं. बरोबर. ह्या क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज नाही. क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करता आम्ही, कारण मार्केटमध्ये टिकून राहतं तर क्वालिटी इज क्वालिटी. येस. थँक्यू. मी बातचीत केल्याबद्दल, वेळात वेळ काढून धन्यवाद. धन्यवाद दादा. तुम्ही तुमचा वेळ, कामातला वेळ आपल्यासाठी दिलात. अनेक दिवस आपण चिन्मयच्या माध्यमातून एक हा विषय होता की आपल्याला हा व्हिडिओ करायचा आहे, तर तो आज योग जुळून आला. थँक्यू सो मच तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा. आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.